तो सरळ असूच शकत नाही. बरोबर बरोबर. गेली 10-20 वर्ष आमची मैत्री आहे. 20 वर्षात आम्ही अनेक चित्रपट केले, नितीननी आणि मी. आणि गेल्या 20 वर्षभरात मी त्याला 20 वेळा तरी सांगितलं असेल की यार नितीन, यार मला कॉप करायचा आहे यार मोठ्या स्क्रीनवर. मी कॉप नाही केला यार कधीच, मला कॉप करायचा आहे यार. तू बोलले ना चांगलं बोललं पैसे देतात. शेवपुरी, हां. दुनियादारीत आम्ही त्या काळात 2013 मध्ये 32,000 रुपये दंड गोळा केला होता. थोडे अजून गोळा केले असते त्यावर सिनेमा बनला असता. एवढे पैसे दंडात गोळा झाले होते. मी शिवानी सुर्वे म्हणून मी जरा अशी आळशी आहे. मी अशी ॲक्टिव्हिटीज करायला जाणार नाही. पण कामाच्या बाबतीत किंवा कामाच्या संदर्भात जर काही नवीन शिकायचं असेल तर आय एम कम्प्लिटली गेम फॉर इट. मला आत्तापर्यंत जिलेबी ही गोड आहे हे माहीत होतं, पण यांच्याबरोबर आल्यावर त्याला एक गुढतेचं वलय आहे. आणि नेमकी आत्तापर्यंत अत्यंत सरळ असणारी माणसं ही जिलेबीसारखी आहेत का हे पण आपण तपासून पाहूया. स्वप्नील, म्हणजे तुझ्यातला गोडवा हा गुढतेचा आहे का सरळ असणाऱ्या जिलेबीसारखा आहे? नाही नाही, सरळ सरळ एकदम सुतासारखा. सुतासारखा. म्हणजे ह्या सगळ्यात नेमका तुमच्यातली जिलेबी कोण असं जर विचारलं? नितीन आमचा डिरेक्टर. का म्हणजे असं तुला वाटतं की हा असा असेल? कारण जिलबीसारख्या चित्रपटात इन्स्पेक्टरच्या रोलला मला कास्ट करणं आणि या असा चित्रपट ऑन अ सिरियस नोट अशी गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करणं, मेनस्ट्रीम सिनेमामध्ये मेनस्ट्रीम ॲक्टर्सना घेऊन आनंद पंडितांसारखा निर्माता त्याला कन्व्हिन्स करून, ज्याला स्वतःला अत्यंत हे गणित क्लीन कळतं या व्यवसायाचं, त्याला अशा गोष्टीसाठी तयार करणं, त्या निर्मात्याला आनंद पंडितांसारख्या माणसाला ह्याला बॅक करायला लावणं, तो प्रोजेक्ट जसा लिखित आहे तसा तो उतरवणं इज नॉट इझी. आणि ज्या पद्धतीने नितीनने सगळं घडवून आणलं आहे, आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं आहे, मोठ बांधले, मला असं वाटतं की तो सरळ असूच शकत नाही. बरोबर बरोबर. गेली 10-20 वर्ष आमची मैत्री आहे. 20 वर्षात आम्ही अनेक चित्रपट केले, नितीननी आणि मी. आणि गेल्या 20 वर्षभरात मी त्याला 20 वेळा तरी सांगितलं असेल की यार नितीन, यार मला कॉप करायचा आहे यार मोठ्या स्क्रीनवर. मी कॉप नाही केला यार कधीच, मला कॉप करायचा आहे यार. तो हो हो दादा, काय असेल तर नक्की सांगतो असं तो दरबार म्हणायचा. हा चित्रपट घेऊन तो माझ्याकडे आला आणि म्हटलं हा काय रोल आहे कॉपचा. तो म्हटला हो, तो स्वप्नील करतोय. बरोबर आहे की नाही? सरळ सरळ नाही आहे. जिलेबी कोण आहे सांग? पण शिवानी, या दोन इतक्या साध्या सरळ अशा माणसांबरोबर प्रसाद तिकडे हसतोय मी. इतका सात्विकपणा त्यांच्यात आहे ना, आणि त्यांच्यामध्ये कोपअप कसं करता आलं तुला? आणि नाही, माझी ट्रेनिंग चालू आहे. अच्छा, एवढा सात्विकता माझ्यातही यायची. म्हणजे ती नाही असं तुझं म्हणणं? नाही, माझ्यात अजिबात नाहीये, शून्य आहे माझ्यात. पण मी त्यांच्याकडनं ती घेते, थोडीशी उसनी घ्यावी, उसनवारी करावी वगैरे. मी काय म्हटलं होतं, काय ऍक्टर आहे बघ. अरे बोल, काय ऍक्टर आहे यार. पण ह्या ह्याच्यात जे वाळवीतलं तुमचं ट्युनिंग किंवा त्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्यामध्ये शिवानी आत्ता त्यावेळेची शिवानी आणि आत्ताची शिवानी ह्यातला जिलेबीतला गोडवा तिच्यात मुरलाय का? मला वाटतं ती डेफिनेटली इव्हॉल्व झाली. माझी मैत्रीण म्हणून नाही, पण डेफिनेटली ॲक्टर म्हणून ती इव्हॉल्व झाली आहे. ती खूप फोकस्ड काम करते, ती खूप समजून काम करते. ती तेव्हाही करत होती, पण ऑब्व्हियसली टाईम अँड एक्सपिरियन्स टीचेस यू एव्हरीथिंग असं मला वाटतं. आणि सोबत तुमच्यासारखी माणसं आहेत. आमचं काय रे, मी आणि प्रसाद काय हे बाय द वे होत. पण ज्याला वाटत नाही कॉप सर्व तो करतोय, ज्याला वाटतंय करायला तो करत नाही. आमचं काय त्याला बिझनेसमॅन व्हावं असं वाटतं. नितीन आमच्या जिलबीच्या सेटवर ह्याला म्हणला की काय आला तो तुला सांगतो, तेव्हा कॉपचा शूट करत होतो आम्ही, तेव्हा ते प्रसादला म्हणलं हो दादा काही आता नाही काही डोळ्यासमोर, पण अरे चालू आहे सिनेमा, रोज डोळ्यासमोर आहे. काय सगळंच हे झालंय रे. पण नो, कमिंग बॅक टू शिवानी, आय थिंक ती खूप मेहनत करते, खूप चांगलं काम करण्याचा सातत्याने प्रयत्न करते. आणि आय थिंक तिचं हंगर वाढत चाललंय, विच इज अ व्हेरी गुड साईन फॉर अन ॲक्टर. थँक्यू. निश्चित. पण प्रसाद, ₹50 द्या आता.
तू बोलली ना चांगलं बोललं तर पैसे देतात. शेवपुरी हां. पण जसं संजयच्या सेटवर असायचं तसं काही नियम 50 रुपयाचा वगैरे इकडे आहे म्हणजे? आणि तो अगोदर सांग की संजयच्या सेटवर ते 100 रुपयाचा जो रूल होता तो काय होता? नाही आम्ही संजयच्या ज्या फिल्म्स करतो ना तर आमच्या सेटवर असा एक रूल असतो की मोबाईल वाजला की काही मोबाईल वाजला किंवा कचरा केला किंवा ते टिपिकल आपले ते थ्रो अवे कप्स असतात बघ, ते जर तुम्ही त्याच्या डस्टबिनच्या जागा असतात ते जर तुम्ही वेडेवाकडे ठेवल्या इकडे तिकडे किंवा तुमचं स्क्रिप्ट ॲक्टरला दिलेलं सीन असतो बघ, आपल्याला सीनच्या वेगळ्या कॉपी मिळतात, त्या जर इकडे तिकडे ठेवल्या तर 100 रुपये दंड. आणि तो दंड वसूल कोण करणार? मी आणि अंकुश, कारण सगळ्या फिल्ममध्ये मी आणि अंकी असतोच तो. आणि डिस्कस केलं तर दंड वाढतो. हा म्हणजे अनाडी कोर्टमध्ये जसं होतं ना तशा पद्धतीचं. म्हणजे 100, अरे पण 200, अरे पण 4 असे करून दुनियादारीत आम्ही त्या काळात 2013 मध्ये 32,000 रुपये दंड गोळा केला होता. थोडे अजून गोळा केले असते त्यावर सिनेमा बनला असता. एवढे पैसे दंडात गोळा झाले होते. आणि नंतर त्याची पार्टी होते आणि सगळ्या युनिटला ती पार्टी दिली जाते. म्हणजे पैसे पण तसं आमच्या सेटवर, आमच्या सेटवर मग हा 50 रुपयाचा काय फंड आहे काय? 50 रुपयाचा फंड आहे की प्रसाद आणि मला इंटरव्ह्यू झालेत ना खूप. तर तिने सकाळी सांगितलंय की तुम्ही माझ्याबद्दल प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये बरं बोललात की तुम्हाला रोख 50 रुपये मी देईन. मला धक्का आहे. मला 50 नाही बोलली, मला 10 रुपये. मला 50 बोलली. नाही, मला 10 रुपये. ठीक आहे, मला 50 आहे. आपापल्या लायकीप्रमाणे आहे. ओके. हा 6वा इंटरव्ह्यू ज्याच्यात आम्ही तिच्याबद्दल बरं बोलतोय. काय पण हे असं End of the day, मी 60 रुपये कमवतो, तू 300 गेलाय. गावकरी नाही काही बोलताय ते. पण हे म्हणजे असं डोंबिवलीत चालायचं की काय? मी असं थोडंसं टेबल घालून वगैरे दिलं की लोक चांगले वगैरे बोलतात, पण डोंबिवलीतील लोक फार चांगली एकमेकांबद्दल बोलतातच अशातला काही भाग नसतो. नाही, तू कुठल्या डोंबिवलीच्या लोकांना भेटलायस मला माहित नाही, पण आमच्या डोंबिवलीची लोक खूप चांगली आहेत आणि चांगलंच बोलतात एकमेकांविषयी. अच्छा. नाही मी अरे बघतोय कौतुक आणि तुझ्याकडे बघतोय मी. अगं तो गिरगावातला आहे त्यामुळे तो व्यवस्थितच. मी कौतुक आणि अरे बघतो हो, पण तुझ्याकडे. मी आता सायन्सची आहे. अच्छा ओके. डोंबिवलीचं झालं पण ते ना शिफ्टेड. टू सायन. सायन? निश्चित. पण प्रसाद ओव्हरऑल ज्या पद्धतीची केमिस्ट्री तुझी आणि स्वप्नीलची आहे आत्ताही, ज्या पद्धतीचं सुशीला सुजित येत आहे किंवा त्या मधला तुमचा असणार एक वेगळं इक्वेशन जिलबीपासून सुरू झालं त्या. येस डेफिनेटली. आणि त्याला कारण आमचे मित्र नितीन गांबळे आहेत. जिलबीच्या निमित्ताने त्यांनी कॉपच्या रोलमध्ये जोशी आणि बिझनेसमॅनच्या रोल मध्ये प्रसाद ओक. कॉप आला पाहिजे. कॉपच्या रोलमध्ये स्वप्नील बिना कॉपच्या रोलमध्ये. हे समीकरण जुळवून एवढं कोपअप करून म्हणजे ह्याच्यावर तुम्ही टायटल रोल मध्ये जर सिनेमा केला तर एक रोबो कॉप होता, तसा हा बिना कॉप आहे. करेक्ट करेक्ट. सो त्यानिमित्ताने आम्ही भेटलो. चर्चा खरं सांगायचं तर सुशीला सुजीची त्याआधी सुरू झाली, पण त्या सेटवर आमचं या सेटवर भेटणं वाढलं किंवा रेग्युलर झालं. आणि कर्मधर्म संयोगाने जिलबी शूट झाल्या शिलाजीतचं सुशीला सुजीतचं सगळं फायनल झालं. त्यामुळे कळत का होईना पण त्याचं श्रेय नक्की नितीनला आहे. आणि म्हणजे स्वप्नील म्हणाला ते की त्याच्या विजनचं कौतुक केलं पाहिजे. खरं म्हणजे आत्तापर्यंत जोक्स करत होतो ते सगळं अपार्ट, पण कॉपच्या रोलमध्ये स्वप्नीलला चा विचार करणं किंवा आता नाईलाजाने मी माझा रोल काय आहे मी सांगू शकत नाही आहे, पण अशा रोलमध्ये मला घेणं ही सुद्धा एक गमतीशीर गोष्ट आहे जी ज्याचं सरप्राईज एलिमेंट स्क्रीनवरती खूप एन्जॉय करता येईल लोकांना. त्यामुळे त्याचं श्रेय नितीनला आहे. आणि मी काय मगाशी स्वप्नील पण म्हणाला, मी पण म्हणालो की नितीन खूप वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे धडपड करतोय, प्रयत्न करतोय. आणि नितीनच्या वाट्याला एक सुपरहिट सिनेमा यायलाच हवा. तो एक आला की त्याच्या मागे त्याची रांग लागेल याची आम्हाला खात्री आहे. तर तो जिलबीच्या निमित्ताने यावा अशी आम्हाला दोघांना आशा वाटते. क्या बात आहे. 100%. कारण नितीन मला असं वाटतं की असे काही क्रिएटिव्ह लोक असतात बघ जे दे आर ऑन द कस्प ऑफ सक्सेस. दे आर ऑन द कस्प ऑफ इट. म्हणजे वन फिल्म अँड लाईफ चेंजेस. तर आय थिंक मी काय किंवा प्रसाद काय आम्हाला जेन्युनली असं वाटतं की नितीन इज ऑन दॅट कस्प. आणि नितीनला जर एक सुपरहिट सिनेमाचा थप्पा बसला ना त्याच्यावर
तर तो आत्ता करतो त्याच्यापेक्षा दसपट जास्त मेहनत करेल, दसपट जास्त चांगलं काम करेल. अँड आय थिंक ही म्हणजे सुपरहिट किंवा हिट हा मुद्दा बाजूला, व्यावसायिक गणित त्याच्या नावावर लागणं फार गरजेचं आहे. बिकॉज अत्यंत मेहनत करणारा, अत्यंत वेगळा विचार करणारा आणि अत्यंत वेगळ्या गोष्टींना बॅक करण्याचा प्रयत्न करणारा मेकर वाटतो तो आम्हाला दोघांनाही. निश्चित. नितीन, या कौतुकानंतर, ह्या कौतुक सोहळ्यानंतर नेमकं तुझ्या मनात काय येतंय? But good that you told that he just needs a cusp. I am a cusp. That good that it casted me. Oh my God. बापरे. लिटिल बिट ऑफ ह्युमर. लिटिल बिट ऑफ ह्युमर. खरं तर अशा कथानकाला असे कलाकार लाभणं हेच खरं तर भाग्य आहे. छान आहे. गोष्ट मला मच्छिंद्रने ऐकवली. गोष्ट खरंच कसं आहे, सिनेमा चांगला व्हायला किंवा सिनेमा मस्त व्हायला चांगल्या कथानकाची गरज असते. गोष्ट मच्छिंद्रने इतकी भारी, म्हणजे तो 10 रायटर असेल तर 11वा विचार करणारा मच्छिंद्र आहे. मी नेहमीच बोलतो, तर त्याने खूप गोष्ट छान आणली. आणि मग गोष्ट छान आणल्यानंतर त्याला नट चांगले असतील आणि असे असतील तर मग काय कथानक होऊ शकतं, काय सिनेमा होऊ शकतो, तो झाला आहे. आणि मला वाटतं की आम्ही मेहनत केली. हे आमच्या सगळ्यांचं टीमवर्क आहे. आता बघूया. आता पण त्या सगळ्यामध्ये बेसिकली या पद्धतीने, म्हणजे मस्करीचा भाग आलाही दा, पण स्वप्नील या लुकमध्ये असेल किंवा या पद्धतीचा तपास अधिकारी किंवा ज्या पद्धतीचा प्रसाद दिसतोय, ज्या पद्धतीने शिवानी दिसते, त्यामध्ये असणारा एक प्रत्येकाचे कॅरेक्टर डिफाईन करणारे काही रंग असतात, ते इतक्या ठाशीव स्वरूपाचे आहेत. तर त्याबद्दल तू बोलावास असं मला वाटतं. आणि त्यातल्या गूढतेबद्दल काही नेमकं सांगता येईल का? खरं तर काय माहिती आहे का, आता पॅन्डेमिक नंतर ना सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येक सामान्य नागरिकाचा वेगळा झाला आहे. आता काय आलं, वर्ल्ड सिनेमा जवळ आला सगळ्यांच्या, प्रत्येकजण वेगळा सिनेमा पाहतोय. आणि साऊथचे लोक पण आवडायला लागलेत लोकांना. ते स्टार आता आपले स्टार लोकांना वाटायला लागले. आता ह्या शर्यतीमध्ये, ह्या अशा पद्धतीच्या सब्जेक्टमध्ये आपण जर तसे सिनेमे नाही बनवले तर फिल्म मेकर म्हणून आपण मागे नाही राहणार, तर आपण आऊट होऊन जाऊ. आऊट कशाला व्हायचं ना, आपण पण मेकर आहोत, आपण चांगलं बनवलं पाहिजे, म्हणून हा बनवण्याचा प्रयत्न आहे. असं ही माझी थॉट प्रोसेस आहे की ह्या पद्धतीने अशी गोष्ट आल्यानंतर आता कॉपचा सिनेमा स्वप्नील जोशी का, तर हे सांगू. तर काय माहिती आहे का, कॉप नट म्हणून येणं वेगळी गोष्ट आहे, की नट सुपरस्टार स्टार हे वेगळं गोष्ट आहे. पण माझं म्हणणं आहे की तपास अधिकारी, अंडर कव्हर ऑफिसर्स, तुम्ही रिअलिस्टिक सिनेमांकडे जाल किंवा राम गोपाल वर्मा किंवा तत्सम सिनेमांकडे जाल, जे कमर्शियल नाहीत, जे सेमी कमर्शियल आहेत, तर तिथे अशा रिअलिस्टिक भूमिका, रिअलिस्टिक कास्टिंग होतं. तर त्या पद्धतीच्या व्हिजननी पाहिलं गेलं आहे स्वप्नीलकडे, आणि म्हणून तो नट म्हणून घेतलं गेलं आहे. ह्यांची आमची तर मैत्री जुनी आहे फार. आणि तो यारो का यार आहे. आणि कुठल्याही एका फोनवर, म्हणजे आजपर्यंत इतक्या वर्षात कुठलीही भूमिका सांगितली आहे आणि कुठली गोष्ट करूया असं म्हटल्यावर कधी कथानक नाही विचारलं, तू करतोस, ओके बरं, काय गोष्ट आहे, असं असं, बरं चल मी करतो. मला ना एक खूप वर्षांपूर्वी एक विधान केलं होतं. एक सिनेमा मी करत होतो आणि हे म्हणाले की काय करतो, मी म्हटलं असं असं करतोय. तर मला नाही रोल, म्हटलं नाही नाही, त्यात ना छोटासा रोल आहे. ते म्हटले भूमिका तू दे छोटी, मी ती मोठी करतो. काय म्हणा माणसाला. ते म्हणाले 4 सीन दे, मी वाजवतो. आता काय म्हणावं मी ह्या माणसाला. म्हणजे ते प्रेम आहे आणि तो त्या पद्धतीने दिलेला शब्द पाळतो. अगदी अगदी, म्हणजे कधी पण कुठल्याही गोष्टीला ना नाही, जे सांगेल ते गपचूप करणार. अरे तुझ्यासाठी काय रे, करणार, असं इतकं प्रेम आहे ते, असं आहे. प्रसाद, ह्या सगळ्या ओव्हरऑल प्रोसेसमध्ये तसं बघायला गेलं तर यातलं वयाने किंवा अनुभवाने सिनियर तू आहेस, हे बघत असताना इतका हे वर्ष 2024 तुम्हा प्रत्येकासाठी एक वेगळी पर्वणी ठरलेली आहे. 2025 मध्ये तुम्ही एक सगळे आज एका यशाचं वेगवेगळे धनी असताना वर्षाच्या सुरुवातीला येणारा तुमची ही मेजवानी आहे, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय, नेमकं काय 2024 वर्षाने 24ने तुम्हाला दिलंय आणि 2025ची उगवतं क्षितिज काय घेऊन येईल मराठी सिनेसृष्टीसाठी असं वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतं की 2024मध्ये धर्मवीर भाग 2 आला, जो हिट आहे. नवरा माझा नवसाचा आला, जो हिट आहे. नाच गं घुम आला, जो हिट आहे.
अजून कुठला मी मिस करतोय सिनेमा? मला असं वाटतं बाईपण याच वर्षी जो सुपरहिट आहे. अनेक व्यावसायिक यशस्वी चित्रपट या वर्षाने दिले आपल्याला. वाळवीला नॅशनल अवॉर्ड जे यावर्षीच मिळालं. पुढच्या वर्षीची सुरुवात परेशच्याच चित्रपटांनी होती आहे. बोंबिलवाडीसारखा चित्रपट आहे, किंवा 10 तारखेला आमच्या भावेंचा मानापमान येतोय, 17 तारखेला जिलबी येतोय. उत्तम सुरुवात आहे वर्षाची, आशादायी सुरुवात आहे आणि ती गोड होईल. आणि यावर्षी 2024पेक्षा जास्त व्यावसायिक यशस्वी चित्रपट आपल्याला हे वर्ष देईल अशी आशा आपण नक्कीच करू शकतो. एप्रिलमध्ये सुशीला सुजित आहे. एप्रिलमध्ये सुशीला सुजित आहे, मेमध्ये गुलकंद आहे, महापरिनिर्वाण आहे, वडापाव आहे, मीरा आहे, बरेच चित्रपट आहेत येथील. नितीन आणि स्वप्नील एक चित्रपट करतायत नवीन. माइंड ब्लोइंग. नितीन आणि मी एक चित्रपट करतोय अजून एक वेगळा. त्यात मी कॉप नाही आहे, म्हणजे पण एक वेगळा रोल आहे माझा आणि खरंच वेगळा रोल आहे. सो उत्तम चित्रपट येऊ शकतात या वर्षात. निश्चितपणे निपुण काहीतरी करेल, परेश अजून काहीतरी करेल, रवी काहीतरी करेल, विजू काहीतरी करेल. प्रत्येक मेकर अंकुश करतोच आहे सिनेमा, मोठा सिनेमा करतोय. परत सचित आमचा काहीतरी करतोय नवीन. सो मेकर्स खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विचार करतायत, प्रयत्न करतायत आणि प्रयत्नांती परमेश्वर हे आपण सगळे जाणतो. सो जे वेगळा आणि प्रामाणिक प्रयत्न करतील, यश त्यांच्या वाट्याला नक्की येणार आणि 2025 हे 2024पेक्षा यशस्वी ठरणार असं मला मनापासून वाटतं. आणि जसा स्वप्नील म्हणाला की आम्ही भयंकर आशावादी माणसं आहोत आपण सगळेच. आणि पण 2025मध्ये नितीनच्या नावावर पहिला सुपरहिट सिनेमा जमा व्हायला हवा अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. येस, तथास्तु असं म्हणता येईल. Yes. मग ह्या सगळ्यामध्ये प्रत्येकाने आयुष्यात केल्यानंतर काहीतरी मिळतं असं आपल्याला वाटतं. ह्या सिनेमाने तुम्हाला काय दिलं? या व्यक्तिरेखेने काय दिलं? या सिनेमाने तुम्हाला काय दिलं? मी बरोबर बोलतो. तू बोल. मला असं वाटतं की या चित्रपटांनी मला परत ॲक्टर म्हणून काहीतरी वेगळं अटेम्प्ट करण्याची संधी दिली. ॲक्टर म्हणून काहीतरी वेगळं ट्राय करण्याची संधी दिली. आणि मला असं वाटतं की करून बघणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या काही मोजक्या माध्यमांपैकी मनोरंजन एक असं माध्यम आहे जिथे तुम्ही करून बघू शकता, आजमावतायत. आणि इट्स ओके. म्हणजे आज तुम्ही 0वर आऊट झालात तर उद्या तुम्ही परत पॅड बांधून परत नव्याने बॅटिंगला सुरुवात करू शकता आणि इट्स ऑल राईट. प्रत्येक माध्यम तुम्हाला ही संधी देत नाही. सो वी आर व्हेरी लकी अँड व्हेरी फॉर्च्युनेट. तर ॲक्टर म्हणून काहीतरी नवीन ट्राय करता आलं, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करता आला, वेगळ्या पद्धतीने कथानक मांडता येतं हे अनुभवता आलं. प्रसाद बरोबर, शिवानी बरोबर, इतक्या ब्रिलियंट लोकांबरोबर एकत्र काम करता आलं, स्क्रीन शेअर करता आला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कलाकार म्हणून जिलबीने आम्हाला खूप भरभरून दिलं आणि ऑडियन्सला पण जिलबी खूप भरभरून दिलं असं मला वाटतं. ह्याचं व्यावसायिक यश अलायदा. मला जेन्युइनली असं वाटतं की स्पेशली यंगस्टर्सना मी आवर्जून सांगतो आहे की खूप यंग लोक भेटतात आम्हाला, मराठी मुलं मुली, जे म्हणतात की आम्ही मराठी सिनेमा बघत नाही कारण तेच फॅमिली ड्रामा आणि ते असं ते काहीतरी OTT टाईप काहीतरी पाहिजे, कोरियन ड्रामा पाहिजे किंवा तसं काहीतरी पाहिजे. जे वाळवीनंतर खूप लोक म्हणली की अरे असं मराठीत बनलं पाहिजे. त्या सगळ्यांना मी आवर्जून सांगेन की प्लीज जिलबी बघा. तुमच्या कॉलेजमेट्सबरोबर बघा, तुमच्या मैत्रिणींबरोबर बघा. ही फॅमिली फिल्म 100% आहे, पण ही यंगस्टर्सना पण तितकीच अपील करणारी फिल्म आहे. आणि हा जॉनर नितीननी मला जेन्युइनली असं वाटतं की खूप छान हाताळला आहे. आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड की ह्याचा ऑडियन्स रिस्पॉन्स काय येतो आहे. मला असं वाटतं की जिलबी फिल्मबद्दल मी इतकं सांगेन की you can love this film, you can hate this film, you cannot ignore this film. And for any maker, for any creation, this is the best spot to be in, this is a sweet spot to be in. कारण तुम्ही इग्नोर झालात तर गडबड आहे. तुमच्याबद्दल मत पाहिजे, ती कलाकृती असेल नाहीतर कलाकार. ॲज लॉंग ॲज देर इज अन ओपिनियन अबाउट यू, यू मॅटर. सो आय थिंक जिलबी विल डेफिनेटली फॉर्म अ ओपिनियन ऑफ इट्स ओन असं मला मनापासून वाटतं. क्या बात आहे. मी ह्या फिल्मकडनं जर काही घेऊन जाते तर ऑफकोर्स
मी स्वप्नीलकडनं खूप काही शिकलेच आहे आणि मी त्याला वारंवार म्हणते की कॅमेराशी एक फ्रेंडली रिलेशनशिप कसं मेंटेन करायचं ते तुम्ही जर स्वप्नीलला सेटवरती वावरताना ऑब्झर्व केलं तर तर ते तुम्हाला कळतंच. आणि ॲक्टर म्हणून किती हुशार असलं पाहिजे आणि किती वेल प्रिपेअर्ड तुम्ही सेटवरती आलं पाहिजे, दॅट आय हॅव लर्न फ्रॉम हिम आणि ते मी कधीच नाही विसरणार. ऑल्सो मी शिवानी सुर्वे म्हणून मी जरा अशी आळशी आहे, मी अशी ॲक्टिव्हिटीज करायला जाणार नाही. पण कामाच्या बाबतीत किंवा कामाच्या संदर्भात जर काही नवीन शिकायचं असेल तर आय एम कम्प्लिटली गेम फॉर इट. सो ह्या सिनेमासाठी मला किकबॉक्सिंग शिकायला लागली होती. सो ती मी शिकले आणि मला या सिनेमाने किकबॉक्सिंग दिली आहे. सो दिस सिनेमा इज गोइंग टू बी किकबॉक्सिंग सिनेमा. हा म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे त्याचा संदर्भ फक्त आता मी तुम्हाला सांगू शकत नाही. खरं आहे, आयुष्यात कामासाठी किक मिळणं फार महत्वाचं आहे. Yes. बॉक्सिंग सुरूच असतं. कामासाठी किक मिळाली की बॉक्स ऑफिस हिट असतं. मला अजून एका माणसाचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे आमचे निर्माते आनंद पंडित. एका बाजूला हा माणूस चेहरेसारखा बच्चन साहेबांबरोबर सिनेमा प्रोड्यूस करतो, दुसऱ्या बाजूला सावरकर सारखा चित्रपट निर्माण करतो, तिसरीकडे तो हाय पापासारखा नानी आणि मृणाल ठाकूरचा सिनेमा करतो आणि त्याच वेळेला तो जिलबीसारखा मराठी चित्रपटसुद्धा प्रोड्यूस करतो. तर ज्या स्टेचरचा निर्माता म्हणून आज आनंद पंडित ज्या स्टेचरला आहेत, त्या स्टेचरच्या माणसांनी नितीनसारख्या माणसांवर विश्वास ठेवणं, त्यांना पुश करणं, ही 2024 मधली महत्त्वाची घटना आहे आणि ज्याची संख्या 2025 वाढेल असे अनेक आनंद पंडित निर्माण होतील आणि अनेक नितीन कांबळेंना नवीन चित्रपटासाठी संधी मिळतील अशी आशा 2025 आपण बाळगूया. क्या बात आहे. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि इतके आपल्यापणाने तुम्ही बोललात लेट्स बरोबर, त्यासाठी मनपूर्वक आभार. थँक्यू. थँक्यू. आणि प्रेक्षक नक्कीच मेजवानी अनुभवायला येतील. थँक्यू. थँक्यू.